आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापलंय। व्हायरल व्हिडिओनंतर पतित पावन संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत शनिवार वाड्यामध्ये जाऊन निषेध आंदोलन केलं। तसंच शनिवार वाड्यातील जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केली। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन घोषणाबाजी केली। यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मजारीवरती जाऊन भगवा झेंडा लावला। आंदोलनावेळी पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आठवडाभरामध्ये मजार हटवा असा इशारा मेधा कुलकर्णींनी यावेळी प्रशासनाला दिला। थोतांड आहे कुठल्या मजारी थोतांड आहे, आम्ही असली थोतांड सहन करणार नाही। आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आंदोलनावेळी हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणीही रुपाली ठोंबरेंनी केली आहे। आज जो पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारीवरनं खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। मतदार यादीतील घोटाळा विरोधात आमची एकत्रित लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले। तर निवडणुकीतील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई असून मतदार यादीतील घुसखोरांना बाहेर काढण्याची सुरुवात ही महाराष्ट्रापासून करा असं देखील राऊत म्हणाले। निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे। महाराष्ट्राच्या यादीमध्ये 96 लाख बोगस मतदार आजही आहेत, म्हणजे जवळजवळ 1 कोटी। हे 1 कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मुंबईत विराट मोर्चा काढणार अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे। या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील। तर 1 नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचा असेल। असाच मोर्चा हा दिल्लीत देखील झालेला होता असं राऊत म्हणाले। त्या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आम्ही त्यांना निमंत्रण देऊ। इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील। निवडणूक आयोगाने दिलेलं उत्तर हे समाधानकारक नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर ज्यांना बोगस मतदारांचा फायदा होतो ते मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत असं जयंत पाटील म्हणाले। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं देखील जयंत पाटलांनी सांगितलंय। 1 तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। आदरणीय शरद पवार साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते, सहभागी होते। अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही। तर 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चावरती बाळा नांदगावकर यांनी भाष्य केलंय। निवडणूक आयोगाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार असं नांदगावकर म्हणाले। तर यादीत घोळ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या लक्षात आलंय असं देखील नांदगावकरांनी म्हटलंय। 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं 11 वर्षांनी सेना भवनात गेले। यावेळी बाळा नांदगावकर सेना भवनाच्या पायऱ्यांच्या पाया पडले। तर शिवसेना भवनाबाहेर आल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत बाळा नांदगावकर भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं। बाळासाहेब कायम आमच्या अंतःकरणात ते कायम राहणार। भावनिक झाला ते सगळं। हा, बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रेमही खूप दिलं, रागावले सुद्धा, चिडले सुद्धा, पण बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकावरती प्रचंड प्रेम करायचे।
तर विरोधकांच्या मोर्चावरती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. मतदार यादीवरून बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका ही दरेकरांनी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं. तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येतंय का, याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावरती महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय. राज्यात आणि देशात मतचोरी होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा सत्य आहे असं जानकर म्हणाले. तर शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावरती जावं असं देखील जानकर यांनी सांगितलंय. मला स्वतःच मतचोरीचा अनुभव आलेला असून याबाबत निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असूनही गप्प का असा सवाल देखील महादेव जानकर यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरेंच्या त्या वाक्याशी मी सहमत आहे. राजसाहेब बोलतात ते योग्य बोलतात. आणि शेतकरी हा टोटल ही झाला, कर्जबाजारी अवस्था बेकार झालेली आहे त्यांची. आमचं म्हणणं आहे शेतकरी सुखी असेल तर देश सुखी राहणार आहे. म्हणून शेतकऱ्याला असं बुद्धिवान म्हणावं लागतं की एकदा आम्ही शेतकरी संपाव गेला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांनी ठरवायचं की आम्हाला अन्नधान्यच करायचं नाही, काय होईल ते बघूया. महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष होण्याबाबत एक प्रकारे विरोध दर्शवलेला होता. त्यानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात होते. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शक्यता वर्तवण्यात येते. अशात आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंबाबत एक मोठं विधान केलंय. राज ठाकरे आहे तर ही लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातली पाऊल उचलली. राहिलं अलायन्सचा मुद्दा जो आहे त्या अलायन्सच्या मुद्द्यामध्ये दिल्लीमध्ये, कारण की महाविकास आघाडी जेव्हा ते पक्ष त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावे याचा निर्णय त्याच्या हायकमांडने घेतलेला होता. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करण्याबाबत हा प्रस्ताव हायकमांडकडे सादर करण्यात येईल असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणालेले आहेत. मात्र याबाबत माझ्याकडे किंवा हायकमांडकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. नाना पटोले प्रस्तावाबद्दल मला कुठलीही कल्पना नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवा भिडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. प्रस्ताव पाठवला का नाही पाठवला हे माहीत नाही. मात्र अद्यापपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही, त्याची चर्चा कुठल्याही प्रकारची नाही. आणि त्यामुळे नवीन भिडू येणार का येणार नाही हे सांगणं थोडं घाई गडबडीचं होईल. पण हायकमांडला प्रस्ताव पाठवला असं नाना पटोले नाही, मला त्याची कल्पना नाही. सध्या मतदार यादीवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आरोपांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार खिल्ली उडवली. ज्यांनी याद्याच आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितल्या त्यांच्यावरती काय बोलावं असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. तर आजपर्यंत ईव्हीएम वरती फोडले जाणारे खापर आता मतदार यादीवरती फोडायचं असं देखील गोरे म्हणाले. हातात काय राहिलं नाही, जनता आपल्या सोबत नाही. निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे निश्चित आहे आणि याची खात्री पटल्यामुळं आता निवडणुकीपासून पळायचं आणि आपलं खापर निवडणुकीच्या आधीच मतदार यादीवर फोडायचं. आतापर्यंत ईव्हीएम होतं, आता मतदार यादीवर आलेलं आहे, पुन्हा आणखी कशावर तरी येणार आहे. बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीमध्ये शहराबाहेरील 17,000 मतदारांची नावं असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिलाय. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आलेली असून दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीमध्ये टाकण्यात आलेली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली. या सर्व मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही वामन म्हात्रे यांनी केली आहे. लोकांनी त्यांची नावं आपल्या प्रभागामध्ये खोटे पेपर तयार करून दस्तऐवज करून नोंदवलेली आहेत. 17,000 नावं या बदलापूर शहरामध्ये विविध भागातनं नोंदवलेली आहेत. जर मतदानाला त्यांनी बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रत्युत्तर त्या बूथवर देणार आहोत.
महाराष्ट्रात मतदार याद्यांवरून घोळ असताना साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप हा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी केलाय. म्हसवड नगरपालिकेमध्ये मतदार याद्यांबाबतच्या हरकती त्यांनी दाखल केलेल्या होत्या. याच वेळी एकच नाव 3 वेळा मतदार यादीमध्ये येत असल्यामुळे त्यांनी या मतदार यादीवरती आक्षेप व्यक्त केलाय. म्हसवड महानगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान 2 ते 3 वेळा एकाच यादीमध्ये दिसून येतं. या मतदार याद्या दुरुस्त करा, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात असल्याचा इशारा हा शरद पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी दिलाय. सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की म्हसवड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं 943 वेळा नोंदवलं गेलं आहे. म्हणजे 460 लोक 2 वेळा किंवा 3 वेळा मतदान करणार आहेत. जर 943 मतदान म्हटलं तर जवळपास 10 प्रभागात, प्रत्येक प्रभागात 100 एव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये रासपकडून निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावरती लढवण्याची घोषणा केली आहे. नगर परिषदेबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या सर्व निवडणुका रत्नाकर गुट्टे स्वबळावरतीच लढणार आहेत. एक व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांनी ही घोषणा केली आहे. गुट्टे यांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे गंगाखेडमध्ये आता महायुतीत मोठी फूट पडल्याचंही स्पष्ट झालंय. खरं पाहिलं म्हणजे ही निवडणूक मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही. ही निवडणूक गंगाखेड विकास आघाडी आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहे आणि 26 उमेदवार मी उभे करणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आवाहनाची त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी खिल्ली उडवली. दिवाळीला हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा असं आवाहन जगताप यांनी केलेलं होतं. याच वक्तव्यावरून मिटकरींनी जगतापांना टोला लगावलाय. मिटकरी आज फटाके खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलेले होते. मात्र दुकानातील फटाक्यांची नावं वाचून मिटकरींनी खोचक वक्तव्य केलंय. आता मी हिंदूंच्याच दुकानात फटाके घ्यायला आलोय, पण मार्केटला फटाका सद्दाम आहे. याचं काय करणार? हा सद्दाम फटाका पाहून मला आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची फार आठवण येते. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुलीनं दुसऱ्या धर्मातील व्यक्तीच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर तिचं तंगड तोडा असं प्रज्ञा ठाकूर म्हणाल्यात. आई वडिलांचं न ऐकणाऱ्या मुलींचं तंगड तोडा, मुलींना मारावं लागलं तरी मारा, पण इतर धर्मीयांच्या घरी जाऊ देऊ नका असं ठाकूर म्हणाल्यात. त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रोए तो रो लेना, लेकिन मन को मजबूत कर लेना और मन को इतना मजबूत करना कि अगर हमारी लड़की हमारा कहना नहीं मानती है, अगर हमारी लड़की किसी विधर्मी के यहाँ जाने का प्रयास करती तो उसके टांगे तोड़ने में भी कसर मत छोड़ना. महापालिका निवडणुकांआधी मुंबईतील आणखी एका माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तसंच अहिल्यानगर, श्रीरामपूर, देवळाली इथल्या काही नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. कल्याणमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपसह काँग्रेसला धक्का बसलाय. भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर, काँग्रेस माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा